धानिवली येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात संपन्न। मुरबाड प्रतिनिधी। आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोल बोलिली जे ऋषी साच भावे परताया। या अभंगाच्या सुरुवातीचे व भक्तिभावाने मुरबाड तालुक्यातील धानिवली येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज वैकुंठ गमन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। श्री कमलनाथ नवनाथ महाराज आणि सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला। या सोहळ्यादरम्यान हरिकीर्तन, हरिपाठ, नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला होता। गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येनं या सोहळ्याला उपस्थिती लावून हरिकीर्तन आणि नामचिंतनाचा लाभ घेतला। सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श ग्राम विकास कला क्रीडा मंडळ, श्री क्षेत्र प्रति पंढरपूर धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास उपस्थित राहून पत्रकार भरत दळवी यांनी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक केले। भाविक भक्तांनी हरिनामाच्या गजरात आणि भक्ती रसात न्हालेल्या या सोहळ्यामुळे गावात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचा उत्सव साजरा झाल्याचं वातावरण होतं। संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आहे। 375 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि मुरबाड तालुक्यातल्या आपल्या धानिवली क्षेत्री हा सोहळा साजरा करण्यात येते। कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले होते? आता आम्ही कार्यक्रम आयोजित केले होते। सकाळपासून भजनं चालू होती, दुपारी 10 ते 12 कीर्तन केले, सकाळी आम्ही 9 ते 10 वाजेपर्यंत फक्त भजन केला। यात्री माणसा त्यांच्याशी दर्शन सोहळा झाला। नंतर कीर्तन झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर फुलं उधळून देवाचा गमन सोहळा केला। अशा पद्धतीचा सोहळा या ठिकाणी झालेला आहे। भरपूर पब्लिक होती, आताही पब्लिक या ठिकाणी बसलेली आहे, भरपूर पब्लिक आहे। या पब्लिकमध्ये आता आमचे दळवी महाराज या ठिकाणी आले, त्यांनी ही नोंद आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही बोलत आहे। उद्या शिवाजी महाराजांची जयंती आहे, आज तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आहे, योगायोग आहे, काय सांग? आता आमच्याकडे संध्याकाळी येताच वेळी देवाची कृपा आहे का शिवनेरी किल्ल्यावरून या ठिकाणामध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनाला दीपज्योत येत आहे। ही सालाबादप्रमाणे या ठिकाणी येत असते, याही वर्षी या ठिकाणी उपस्थित होणार आहे। तरी आता भरपूर लोक संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित राहतील, कारण दर्शनाला येत असते तुकाराम महाराजांची शिवाजी महाराजांची दीपज्योत या ठिकाणी संध्याकाळी 7:30-5 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचत असते। या ठिकाणी त्यांचं आगमन होतो, या ठिकाणी त्यांना दीपज्योतीला ओवाळली जाते आणि शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।